सो फ्रेंड्स, चला तर मग आपण आता शेपूची भाजीला तयारी करूया। आता वाजले आहेत 12:30 आणि मला 2च्या आधी सगळं आटपायचं आहे, कारण मला अभिराला जायला लागतं आणायला स्कूलमधून 2:15ला। सो त्याच्या आधी मला सगळं जेवण करायचं आहे। आता ह्या भाजीलाच मला वाटतं जवळजवळ 1 तास जाणार आहे, कारण 2 जुड्या आहेत, मोठ्या मोठ्या आहेत। आणि भाजी साफ करताना तुम्हाला मी एक टिप देते की सर्वात आधी तर पहिले केस बांधून घ्यायचे, कारण त्यात केस पडले भाजीत तर ते खाताना कंटाळ येतो, ऊक होतं। सो केस बांधून घ्यायचे, कोणतीही भाजी असो साफ करताना, पाल्याची असो किंवा कोणतीही, केस बांधून घ्या। आणि पाल्याची भाजी साफ करताना टी व्ही वगैरे लावायचं नाही, कारण त्याच्यामध्ये बारीक बारीक कधी कधी मे बी किडे असतात। सो टी व्ही लावायचं नाही, तर ते पूर्ण लक्ष त्या भाजीमध्येच द्यायचं आहे। आता मी दाखवते तुम्हाला कशी भाजी साफ करायची, कसं पूर्ण अख्खा प्रोसिजर दाखवते। सो व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत बघा। सो मी इथे माझा हत्यार घेतलेला आहे, सुरी अँड चॉपर इथे घेतलेला आहे मी छालणीसाठी। ह्याला काय म्हणतात मराठीमध्ये विसरले मी, तुमच्याकडे असेल ना ते घ्या, विसरली मराठी बोलायला मी। आता हे बघा मी आणले आहेत मोठ्या मोठ्या अशा जुड्या आणले आहेत, दोन नाही सॉरी 4 आहेत, माय गॉड, पण मी एवढे नाही करणार, ते 2 आहेत। अशाच अजून 2 पिशवीमध्ये आहेत, त्या मी ठेवणार। आणि ह्या पालेभाज्या मोस्टली तुम्ही निवडून ठेवा, संध्याकाळसाठी जर करणार असाल तर, त्याच दिवशी करणार असाल तर निवडून ठेवा आणि संध्याकाळी करा, फ्रेश असं एकदाच करून ठेवू नका। मोस्टली आमच्याकडे भाज्या ह्या 2 टाईमच होतात, एक तर डब्याची होते सकाळी आणि दुपारची होते, कारण रिपीट भाजी खात नाही। इथे माझी कॉफी आहे जी थंड होते, ही बघा 12:30 वाजता कॉफी पिते मी। आता दूध गरम केलं होतं म्हणून मी आता पिते, नाही तर मी पित नाही यावेळेला। एक सिप मारते, थांबा 1 मिनिट। मस्त वाटलं जरा फ्रेश। सो आता इथे कट करायचं आहे। कट करून झालं हे असं बाजूला ठेवायचं, हे असं घ्यायचं आहे, हे एक हातात घ्यायचं असं आणि हे असं कट करायचं इथून कट प्रत्येक। आता तुम्ही विचार करायचे 4 जुड्या मला अशा कट करायच्यात, मला किती वेळ जाणार, असे बारीक छोटे छोटे ठेवायचे। काही जण डायरेक्ट कचाकूच डायरेक्ट शॉर्टकट नाही करायचं, शॉर्टकट केला तर भाजी पण तशीच शॉर्टकटसारखीच लागणार, विचित्र दांडी। तो शॉर्टकट न करता जरा लॉंग कट करा, कारण आपण स्वतःसाठी करत आहोत, घरच्यांना घालत आहोत। सो दिवसभर कामावर जाणारा माणूस संध्याकाळी येतो, थकतो, आणि त्यांच्या पोटात पण जरा चांगलं जायला पाहिजे। आपली मुलं बाळ जातात शाळेत शिकण्यासाठी, तर ते आल्यानंतर त्यांच्या पुढ्यात पण ताट पण छान मस्त दिसलं पाहिजे असं, है ना। सो हे असं करायचं, मला दिसते का, 1 मिनिट जरा खाली घेते। सो हे असं करायचं आणि हे जास्त घ्यायचं क्वांटिटी, मी तुम्हाला थोडं दाखवते, करून दाखवते, पण आता आपल्याला गप्पा पण मारायच्या आहेत। आणि हे असे कट करायचे, बारीक बारीक असे कट करायचे। हे बघा, हे असे बारीक कट करायचं आहे, बघा कोथिंबीरसारखं कट करायचं, कोथिंबीर ना। आणि मग नंतर जे टाकायचं आहे हे, आता मी सगळी भाजी साफ करून दाखवते तुम्हाला फटाफट का म्हणते, कारण आता आमच्याकडे 1 मिनिट ते मी तुम्हाला फटाफट का म्हणते, कारण आमच्या घरी ह्याची भाजी बनते नेहमीच, कसली, शेपूची भाजी, कारण मी आहे कोकणातली आणि तो आहे नाशिकचा। सो आमच्याकडे हे मोस्टली आम्ही पालेभाज्याच खातो आणि मच्छी वगैरे। सो माझा हात जसं हे झालं बसला आहे त्याच्यावरती भाज्यांवर फटाफट करायला, पण जे फर्स्ट टाईम करतात त्यांना जास्तच वेळ जाईल, काही टेन्शन घ्यायचं नाही, थोडी करा। आधी 1 जुडी करून बघा कशी वाटते आणि नंतरच सांगा कशी वाटली करून। सो आता मी फटाफट उडवणार आहे, म्हणजे डायरेक्ट शॉर्टकट नाही, तर प्रॉपर जसं असतं तसं करणार आहे। आणि सगळ्यांना हॅपी व्हॅलेंटाईन डे। आम्ही मच्छीसुद्धा खातो, मासेसुद्धा खातो, पण क्वचित खातो, पण खाल्ले की जरा जास्तच घेतो एकदाच, कारण आम्ही आठवड्यातून एकदाच काहीतरी मागवतो। सो मग असं मग 1000 रुपये आणि 1000 रुपयाच्याच वरती खातो डायरेक्ट, मग ती भाजी परवडते। सो मग आम्ही नंतर खात नाही, 2-3 हफ्ते खात नाही
कवर करतो कवर, जुगाडू आहे ना मी म्हणून. सो सगळ्यांना व्हॅलेंटाईन डेच्या हार्दिक शुभेच्छा. व्हॅलेंटाईन डे हा सर्वांसाठी असतो, छोट्यांपासून मोठ्यांपासून. आपण आपल्या मुलांनासुद्धा हॅपी व्हॅलेंटाईन डे करू शकतो. असं जरुरी नाही आहे की कपल्सच आहे. इवन माझं लव्ह मॅरेज असूनसुद्धा मी सांगते हे काही कपल्सच नाही आहे, हे सगळ्यांसाठी असतं. आम्ही आमच्या लेकीबरोबर साजरा केलेला आहे रात्री मस्त छानपैकी. आता गिफ्ट येत आहेत. आता मी माझं गिफ्ट सरप्राईज गिफ्ट मागवलं आहे गोवासाठी. ते आता येत आहेत. Myntraवरनं ऑर्डर केलं आहे, ते येत आहे. आणि त्याने तर काय मला दिलं नाही, तर बघू काय संध्याकाळी देतो काय का डायरेक्ट एकदाच देतो उद्या बड्डेचं गिफ्ट. ठीक आहे, नाही दिलं तरी काय ठीक आहे. आपण काय एवढं काय अपेक्षा करत नाही गिफ्ट पाहिजेच वगैरे. फक्त आम्ही सेलिब्रेट करतो, आम्हाला खूप मजा येते सेलिब्रेट करायला. प्रत्येक असं छोटे सगळे मुवमेंट्स आम्ही सेलिब्रेट करतो. आणि तुम्हीसुद्धा करा असं माझं म्हणणं आहे ना. त्यात एक वेगळाच आनंद असतो. सो माझे तुम्हाला व्हिडिओज कसे वाटत आहेत हे तुम्ही मला कमेंट्स करून सांगत नाही आहात. आता थोडे कमेंट्स तुमचे खूप कमी झाले आहेत, तुम्ही कंजूस झाले आहात. आय थिंक 12वीचे एक्झाम स्टार्ट झाले आहेत आणि 10वीचे सुद्धा होणार आहेत. मे बी त्यासाठी कमेंट्स किंवा व्ह्यूज कमी येत आहेत, कारण पॅरेंट्स आपल्या मुलांच्या मागे लागले आहेत, स्टडीच्या मागे. ते पण बरोबर आहे. व्हिडिओजपेक्षा आधी आपलं मुलांचं स्टडी हा इम्पॉर्टंट पार्ट आहे. आता माझ्या मुलीचे सुद्धा एक्झाम स्टार्ट होणार आहे. स्वतः माझे व्हिडिओसुद्धा कमी होणार आहेत, येणार पण थोडे कमी येणार आहेत. सो मे बी त्यामुळे म्हणजे व्ह्यूवर्स बिझी असतील स्टडीमध्ये, मुलांच्या स्टडीमध्ये, किंवा त्यांना ते टेन्शन असते एक अभ्यासाचं है ना. पॅरेंट्सनासुद्धा आणि बिचारे वर्षभर स्टडी करतात मुलं आपली. सो काय रिझल्ट येणार आहे, काय होणार आहे ना. सो काय हरकत नाही, नंतर बघणार असेल ते. माझी फॅमिली आहे ना, कुठे जाणार नाही. सो असेच व्हिडिओ बघत राहा, लाईक करा, शेअर करा. आणि तुमच्याकडे शेपूची भाजी कशी करतात हे मला कमेंट्स करून सांगा. तुम्ही त्यात कोणती डाळ टाकता. काही जण त्याच्यामध्ये हे टाकतात, काय म्हणतात आपलं ते कूट, शेंगदाण्याचं कूट. पण आम्ही नाही टाकत. काय तो काय प्रॉपर असा नाशिकचा नाही, नाशिककर घाटी नाही आहे. सो त्यामुळे आम्ही कधीच टाकत नाही. कुठल्याच भाजीमध्ये आम्ही कधी कसलं ते कूट टाकलं नाही आहे खोवायचं, शेंगदाण्याचं. आवडतच नाही शेंगदाणा. त्याला शेंगदाणा टाकलं की पित्त उसळतं. सो आम्ही टाकत नाही. आम्ही हे टाकतो, ओलं खोबरं टाकतो डाळीमध्ये वगैरे. म्हणजे प्रॉपर मी आपल्या कोकणातलंच जेवण करते सगळं, जे काय असेल ते. हे कधीतरी आता त्याला पण जरा त्याच्या घरची पण थोडी आठवण ठेवायला पाहिजे ना, तिच्या गावची वगैरे. आपण जसं मासे खातो तसं त्याला पण थोडं त्याचं टच पाहिजे ना. सो त्यासाठी आम्ही करतो. आणि पालेभाज्या खाव्याच, पालेभाज्या मस्ट आहे. फ्रूट्स पण तेवढंच खायचे, कडधान्य पण तेवढंच खायचं, पालेभाज्या, व्हेज नॉनव्हेज सगळं खायचं. असं मी हे नाही खात, मी ते नाही खात असं नाही करायचं. आमची छोटी लेक सगळं खाते, कारलं सोडून खाते सगळं. काहीतरी सोडायला पाहिजे ना तिने. सगळंच खाल्लं तर कसं काय होणार है ना. बाकी सगळं खाते, ईच अँड एव्हरी सगळं खाते ते. असं तिची नखरे नसतात खाण्याच्या ह्याच्यामध्ये की मला हेच नको, मला तेच नको. सगळं खाते बिचारी का बोलायचं सगळं खाते. पण ते एक चांगलं आहे तिचं. आमच्या घरात खाण्याची झंझट नाही आहे कोणाची. ते बघा मी केवढं साफ केलं, अजून एवढंच साफ झालं आहे बघा. हे बघा तुमच्याबरोबर बोलता एवढंच झालं आहे साफ. आता हे मला 2 जुड्या करायच्या तशा, कधी होणार बापरे, मला टेन्शन येतं मग. चलो तर मग भेटूया पूर्ण भाजी साफ झाल्यावरती. सो फ्रेंड्स, आता वाजले आहेत बरोबर 1 आणि मला झालं आहे सगळं साफ करून. हे बघा हे कापून झाले आहे मस्तपैकी. असे छान अशी बारीक कापायचे. हे बघा जी घाण एवढी निघाली, 2 जोड्यांची एवढी निघाली आहे. सो आता पुढची प्रोसिजर, कांदा मिरची कापायचा आहे, लसूण घ्यायचं आहे, भरपूर लसूण घ्यायचा. याला भरपूर तेलसुद्धा लागतं. पण आता माझ्याकडे लसूण नाही आहे म्हणून मी आता विदाऊट लसूणचं काहीतरी जुगाड करणार आहे. सो हे बघा एवढी घाण निघाली 2 जोड्यांची. अशी बारीक मस्त असं घ्यायची आहे कापून. आता पुढच्या प्रोसिजरला चालू करूया. चला
चला तर आता आपण ही मस्तपैकी भाजी धुवून घ्यायची आहे नळाखाली, सळसळ सळसळ पाण्याखाली. छान त्याचा असा खाली जर माती असेल त्याच्यामध्ये भाजी तर तुम्हाला माती दिसेल खालून अशी जाताना. जोपर्यंत माती थांबत नाही जायची तोपर्यंत धुवायची चांगली, आता मग खाताना कचकच लागते. माती गेली की मग बंद करायचं नळ आणि हे जवळजवळ 20 मिनटं तरी अशीच ठेवायची वितळायला, पाणी जायला. त्याच्या खाली एक टोप ठेवायचा तुम्ही, जेणेकरून त्याच्यात ते पाणी जमा होईल. जास्त पण नाही धुवायचे, किस नाही काढायचा, माती जायपर्यंत धुवून घ्यायची. आता मी हे ऑलरेडी छान सुट्टं साफ केली होती म्हणून जास्त माती नाही आहे. तर माझं झालेलं आहे धुवून. तुम्ही बघत असाल असं छान मस्तपैकी. स्वतः आपल्याला हे नितळत ठेवायचं आहे 20 मिनटं. तर इथे भाजी मी ठेवली आहे नितळत, तोपर्यंत मी लावते कुकर. सो माझं जेवण पटपट होईल. आता 1:15 वाजला आहे, मला आता 2:15ला निघायचं आहे. 1 तास आहे माझ्याकडे. सो वरण भात करायचं आहे मला आणि भाजी करायची आहे. चपात्या आमच्या सकाळीच होतात. आम्ही चपाती एकदाच करतो, आम्ही 10 वेळा करत नाही चपात्या, कारण हे काय हॉटेल नाही आहे, हे घर आहे. सो एकदाच करतो. हॉटेलमध्ये असं गरम गरम जेवायला देतात, तितका वेळ नसतो माझ्याकडे. माझे काम असतात, ऑर्डर्स असतात. सो हे हॉटेल नाही आहे, हे घर आहे. घरच्यासारखं करायचं आहे, ॲडजस्ट करायचं आहे. सो चपात्या आम्ही एकच टाईम बनवतो सकाळचे. फक्त भाजी असेल 2 टाईम तर ती वेगवेगळी बनली जाते, जर असेल तर. नाही तर ती पण एकच टाईम बनते. तुम्ही म्हणाल आता दिवसभरी काय करते, नुसते अशी बसूनच असते का? तसं नसतं. मला इतरही कामं असतात, ऑर्डर्स असतात. काही जणांचे कमेंट्स असतात मला, काही खूप जवळचेच आहेत, त्यांचे कमेंट्स आहेत की काय झालं 2 दिवस संध्याकाळचं चपात्या केलं तर काय होतं, गरम गरम जेवण केलं तर काय होतं. काय करायला काही होत नाही, पण इथे मला वेळ नसतो, कारण माझ्याकडे खूप कामं असतात. मला ऑर्डर्स असतात, मला इतरही कामं असतात. मला व्हिडिओज बनवून एडिट करून ते शूट करून एडिट करून ते आम्हाला पोस्ट करावे लागतात. सो त्यासाठी खूप वेळ जातो. हे तुम्हाला माहीत नसेल, कारण तुम्ही हे काम करत नाही. सो इथे बॅड कमेंट्स करणारेसुद्धा आहेत, जे खूप जवळचेच आहेत, पण आता मी ते नाव घेणार नाही कोणाचं, कारण आपण आता तसं नाही आहोत. आपण त्या ह्याला जायचंच नाही आहे, आपण लक्षच द्यायचं नाही, कारण जो पुढे जातो त्यालाच मागे नेहमी खेचतात असं मला वाटतं. आणि असंच असतं. सो आपण असं लोकांना लक्ष द्यायचं नाही, पुढे जायचं. मला कमेंट्स पण आले होते कपड्यांवरनंसुद्धा, तू वरती कपडे टाकतेस, ते दिसतं बॅकग्राऊंड वगैरे. सो मी अशा लोकांना भाव देत नाही, सोडून द्यायचं. भुंकणारे भुंकत राहतात मागे. सो है ना. सो चला आता मग पुढे आता मी दाखवते. मी आता कांदा मिरची कापते, लसूण असेल तर मी शोधते जरा खुडूक कुठे असेल तर. आणि मी आता पहिलं कुकर लावून घेते, कारण आता लेट होते, वेळ होत चालला आहे. मला परत डाळ करायची आहे आणि भाजीला पण शिजायला लागतो. मला वाटतं जवळजवळ 20 मिनटं तरी लागत असतील. जास्त करपवायची नाही. मी दाखवते मला कसं करायची. आता तिला ठेवलं मी नितळत पाणी जाण्यासाठी. मग आपण 20 मिनटानंतर भेटू परत. चलो. सो आता मी ते गॅस पेटवला आहे आणि ठेवली आहे कढई. ते झालेलं आहे माझं नितळून, पाणी नितळून झालेलं आहे. तुम्ही बघत असाल छानपैकी पाणी नितळलेलं आहे, हे बघा भाजीतलं. आता इथे मी कापला आहे असा ओबड-धोबड कांदा. त्यात आहे लसूण मला मिळाली, कशी मिळाली सांगते. आपण जेव्हा घाई गडबडीत असतो तेव्हा अख्खी लसूण घेऊन येतो, तेव्हा घाई गडबडीत उचलतानाच पाकळ्या 2-3 अशा खाली पडतात त्या टोपल्यात. अशा टोपल्यात मी शोधून काढल्या. तुमच्याबरोबर असं होतं काय नक्की मला कमेंट्स करून सांगा. त्यातून शोधून काढलेली आहे. आणि ही मी डाळ भिजत ठेवली होती, मुगाची डाळ, 20 मिनटं ती चांगली धुवून घेतली आहे. आता आपण इथे तवा असा गरम झाला, कढई गरम झाली की आता आपण तेल टाकायचं आहे आणि फोडण्या दाखवते तुम्हाला काय काय टाकायच्या आहेत त्या. मिरची दाखवायचीच राहिली, मिरची याच्या मागे लपली आहे. ही बघा मिरच्या कापलेल्या आहेत. मिरची मी कमीच घेतली आहे, कारण अभिरा पण खाणार आहे, तो मिरची मी कमीच घेतलेली आहे. आता इथे कढई गरम झालेली आहे. आता आपण यात टाकूयात तेल आधी थोडं कमीच टाकायचं आहे, नंतर जेव्हा लागेल तेव्हा वाढवायचं तेल. पाणी होतं म्हणून सर्र आवाज येते. चमच्याला पाणी होतं, चमचा मी धुवून घेतला ना. बस
थोडं तेल घ्यायचं आहे. तेल हे ते पण खूप झालं. ह्याच्यात तेल गरम होईल छानपैकी असं मस्त. त्यात मग आपण टाकूया लसूण. आता इथे बघा तापलेलं आहे चांगलं तेल. तो आपण टाकायचं आहे लसूण. लसूण खूप टाकायचा. माझ्या लसूण नव्हता, मी एवढंच टाकला. ते तुम्ही खूप टाकायचं त्याने छान लसूण. काही जण मसाला उग्रच वास येतो ह्याला. तुम्हाला मी एक टिप्स देते. मग अशी दिली होती केसांची होती, ते एक जोक पार्ट होता, पण हे खरं आहे की केस तुम्ही बांधूनच करत जा जेवण. आता तुम्हाला एक टिप्स देते की काय म्हणतात की त्याला शेपूच्या भाजीला उग्रच वास येतो असा बनवल्यावरती. हां येतो पण त्याचा तो वास घालवण्यासाठी तुम्हाला एक टिप्स देते. त्यात खूप असा लसूण टाका, भरपूर लसूण टाका. लसूण टाकल्याने त्याचा वास, लसणाचा वास त्या भाजीमध्ये उतरतो आणि त्याचा जो वास असतो उग्रच वास असं काही जण म्हणतात, तो पूर्ण निघून जातो. सो म्हणून शेपूच्या भाजीमध्ये जास्त लसूण पडतो, यासाठी पडतो की त्याचा वास जाण्यासाठी. ही एक तुम्हाला टिप्स आहे. ही टिप नक्की यूज करून बघा. तुम्हाला बघा कसं वाटतं. तुम्ही जेव्हा बनवाल तेव्हा तो वास येतो का बघा. तर इथे माझं लसूण चांगला झालेला आहे. असा व्हायला पाहिजे लसूण. त्याने छान असा वास उतरतो तेलामधून भाजीमध्ये. आणि ते टाकायचं आहे तुम्ही आता कांदा. आता मोबाईल थोडा जुना झाल्यामुळे लाईट जरा कमी पडते. कांदा टाकायचा आहे भरपूर. मिरची टाकायची आहे. आणि हे चांगलं छान असं परतलं. पूर्ण करपवायचं नाही आहे, थोडं कच्चंच ठेवायचं आहे, कारण नंतर ते शिजणार आहे भाजी बरोबर. आणि ते कुकर लावला आहे तर शिट्टी होणार आहे मोठी ढाळान धुवून तगडा करून. आणि हे झालं की मग तुम्हाला दाखवते. चांगलं असं हलवायचं आहे. आणि हे शिजताना ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. लगेच कांदा शिजला जातो त्याने. मला जर घाई असेल तर लवकरात लवकर कांदा टाकून घ्या. डाळ लागले. वरण काल मी वरण फोडणी घातली होती लग्नाला. त्याला घासून काढते चांगला. वरून घालून जरा काट्याने जरा रगडून काढते त्याला. हे असं चांगलं भाजून घ्यायचं आहे. आणि आता जस्ट माझं गोवाचं पार्सल आलेलं आहे बघा ॲमेझॉनवरून. मी मागाशी बोलली मॅन्त्रावरून नव्हतं हे, सॉरी, हे ॲमेझॉनवरचं आहे. लेट्स सी कसं आहे, बघायला पाहिजे त्याला आवडतं आहे का. त्याचे नखरे खूप असतात. एक त्याला ऑर्डर करा आणि त्याची नाटके खूप असतात. हेच नको, मी नाही तेच नको. बघूया आता कसं आहे ते. छान असा हा बघा कांदा झालेला आहे, नरम पडलेला आहे. आता याच्यामध्ये टाकायचं आहे मुगाची डाळ. मुगाची डाळ तुम्हाला जशी हवी असेल टाका, भरपूर टाका, कमी टाका. आम्ही ते जास्तच टाकतो. ही छान अशी परतवून घ्यायची आहे मस्तपैकी. शेपूच्या भाजीला जास्तीत जास्त कांदा आणि लसूण, बस या 2 गोष्टी जास्त लागतात. आणि तेल, या 3 गोष्टी, सॉरी. भाजी छान होते मस्तपैकी. तो छान असं झालं. परतलं जरा 2-3 मिनटं असे परतायचं. हे चांगलं गॅस लोच ठेवायचा आहे पूर्ण जेवण होईपर्यंत. हे बघा इथे झालं. किती छान मस्त. त्याच्यामध्ये मीठ टाकले होतं मी मगाशी, ते दाखवलं नाही मी. मीठ टाकलं आणि नंतर याच्यात हे अशी शेपूची भाजी सोडायची. ती मिक्स करायची आहे. थोडी नरम झाली ती खाली जाणार, मग ती मिक्स करून घ्यायची. कारण आता माझी जास्त क्वांटिटी असल्यामुळे आता मी मिक्स करत नाही आहे. ती जरा खाली गेली किंवा मिक्स करणार, तोपर्यंत हे असंच ठेवणार आहे. त्या पडत नाही काय नाही. ती नरम पडली की ऑटोमॅटिक खाली जाणार. म्हणजे 5 मिनिटांनी येऊन ती परत तुम्ही मिक्स करा. असं अशी ठेवूनच देऊ नका, म्हणजे खालून करपणार सगळे. ते कांदे आपण जे खाली ठेवले ते करपणार. सो हे 5 मिनिटांनी येऊन ती परत सगळी छान मस्त मिक्स करा. ती दाखवते नंतर. ते जे उरलेली डाळ आहे त्याचं काय करणार, तर ती ठेवणार आहे. जी आजी भाजी उरली आहे 2 अजून निवडायचे ते संध्याकाळी करणार आहे मी, सेम ॲज इट इज. सो त्याच्यामध्ये हे टाकणार. चला आता मग भेटूया आता मिक्स करायच्या वेळेला. हे
बघा फ्रेंड्स, आता मग अशी भाजी पूर्ण इतकं वरपर्यंत होती एवढी, तर पूर्ण खाली बसली आहे. आता हे पूर्ण थोडं वाफवलेलं आहे. आता आपण ह्याला वरून खालून करायचं आहे बघा. हे असं करायचं हळूहळू. तर ही भाजी आम्हाला 2 टाईमला पुरणार. कमीच झाली तर मग ती जी आहे ती करता येणार. छान अशी मस्त हलवायची आहे. पुढे जाते. एका हाताने मोबाईल धरावा लागतो आम्हाला बघा. यूट्यूबर्सला काय काय करावं लागतं, आणि मग त्यातून पण बॅड कमेंट्स येतात आम्हाला, ते पण आम्ही सहन करतो. कारण तुम्ही फॅमिली आहात, सगळं आम्हाला ऐकावं लागतं. त्यात हळद टाकायची नाही. काही जण कांद्याचं कांदा नाही, आपलं शेंगदाणा माझ्या तोंडात येतच नाही, कारण आम्ही वापरतच नाही ना, म्हणून येत नाही तोंडात शाळेत. मे बी हिंदी जास्त येते माझ्या तोंडात, शायद. सो हे असं मस्तपैकी आता ही छान शिजणार आहे. त्याचा जो आता कलर आहे हिरवावरून थोडासा असा काळपट हिरवा होणार. आता मस्त शिजल्यानंतर त्याचा कलर काळपट हिरवा होणार. हे बघा, हे आता शिजते. आता त्याच्यामध्ये पाणी आहे, हे बघा, ते दिसते का? हे बघा, पाणी सोडायला स्टार्ट केलेलं आहे. ते छान मस्त शिजणार आहे. आता माझा कुकर आला आहे थंड. आता मी ते डाळीला फोडणी घालणार आहे. आता वाजले 2. 15 मिनटात हे सगळं व्हायला पाहिजे. आम्हाला 2:15ला निघायचं आहे. चला, ते शिजते. शिजून झाले की तुम्हाला दाखवते माझी शेपूची भाजी. सो फ्रेंड्स, हे बघा, तुम्ही बघू शकता आपलं पाणी सुकत आलेलं आहे आणि भाजीचा कलरसुद्धा चेंज झाला आहे. थोडासा डार्क असा काळपट झाला आहे हिरवा. असा डार्क कसा काळपट हिरवा झाला की समजून जायचं तुमची भाजी ही शिजलेली आहे. आणि त्यातलं पाणी सगळं आटलं, शिजलेली आहे. थोडेसे दाणे ते थोडेसे दाबून बघायचे. याच्यावर काही जण झाकण पण ठेवतात असं थोडं वाफायला, म्हणजे डाळ शिजायसाठी. पण मी झाकण वगैरे ठेवत नाही, ते ऑटोमॅटिक अशी शिजते. कारण आपण ते ऑलरेडी 20 मिनटं थोडी भिजवलेली असते ना डाळ, सो त्याच्यामुळे ती शिजते. बघा, डाळ चांगली शिजलेली आहे. बघा, दाबवते. हे बघा, शिजलेली आहे. सो ही माझी भाजी झाली आहे. आता मी बंद करणार. मस्तपैकी भाजी, डाळ, भात, भाजी. इथे झालं आहे वरण आणि भात आणि चपाती. सो या जेवायला. सो फ्रेंड्स, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट्स करून सांगा. शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओजला लाईक करत जा. आणि असेच प्रेम देत राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओत एका पुढच्या रेसिपी बरोबर आणि गप्पा शप्पा बरोबर. सो धन्यवाद. काळजी घ्या. बाय बाय. टेक केअर.